राज्यातील महापालिका निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस। अर्ज भरण्यासाठी उरले अवघे काही तास। इच्छुक उमेदवारांची धाकधूक वाढली तर एबी फॉर्म दिलेल्यांची अर्ज भरण्यासाठी धावपळ। मुंबईमध्ये शिवसेना भाजपचं जागा वाटप अखेर ठरलं। शिंदेची शिवसेना 90 जागांवर तर 137 जागांवर भाजपचे उमेदवार। आज महायुतीचे सर्व उमेदवार अर्ज भरणार। मुंबई पाठोपाठ ठाण्यातही भाजप आणि शिवसेनेचा तिढा सुटला। ठाण्यामध्ये युतीचा फॉर्म्युला ठरला। ठाण्यात शिंदेची शिवसेना 87 आणि भाजप 40 जागांवर लढणार। पुण्यातही शिवसेना आणि भाजप युतीवर शिक्कामोर्तब। पुण्यात भाजप 140 जागा लढणार तर शिवसेनेला 16 आणि आरपीआय 9 जागा। भाजपनं सोडलेल्या जागांवर शिवसेना उमेदवार देणार असल्याची माहिती। ठाकरेंच्या शिवसेनेकडून आतापर्यंत 81 उमेदवार जाहीर। किशोरी पेडणेकरांना उमेदवारी जाहीर। ठाकरेंच्या शिवसेनेकडून मिलिंद वैद्य, विशाखा राऊतांनाही उमेदवारी। एकूण 3 माजी महापौर निवडणुकीच्या रिंगणात। शिंदेच्या शिवसेनेमध्ये अंतर्गत जागांमध्ये रस्सीखेच कायम। दादरच्या वॉर्ड क्रमांक 192 साठी चढाओढ। प्रकाश पाटणकर आणि अक्षता तेंडुलकर या दोघांमध्ये तिकिटासाठी स्पर्धा। भाजपच्या 66 जणांच्या पहिल्या यादीमध्ये 20 अमराठी उमेदवारांची नावं। अमराठी नावांवरून भाजप मनसेच्या निशाण्यावर। भाजपचा खरा चेहरा उघड। संदीप देशपांडेंची टीका। मुंबई महापालिकेसाठी भाजपनं उमेदवारी यादी जाहीर करताच नाराज नाट्य। रवी राजा यांना उमेदवारी दिल्यानं धारावीतील भाजप कार्यकर्त्यांची वसंत स्मृती कार्यालयासमोर निदर्शन। संभाजीनगरमध्ये शिवसेना भाजप युतीवर अनिश्चिततेचं सावट। काल दिवसभर झालेल्या बैठकांनंतरही युतीवर शिक्कामोर्तब नाही। शिरसाट आज भूमिका जाहीर करणार। बंडखोरी टाळण्यासाठी नाशिकमध्ये भाजप आज दुपारी 2 वाजता एबी फॉर्म वाटणार। अंतिम झालेल्या उमेदवारांना कार्यालयात बोलवून दिले जाणार एबी फॉर्म। नागपुरात भाजपकडून अनेक दिग्गज माजी नगरसेवकांना डच्चू। भाजपकडून सुमारे 20 पेक्षा अधिक तरुण उमेदवारांना संधी। उमेदवारी न मिळाल्यानं अनेक इच्छुक नाराज।